पहाटेचे 4 वाजले आणि अभयचा अलार्म वाजला. नेहमीसारखा 1-2 गाड्यांचा आवाज येत होता. त्याने कानात कापसाचे बोळे टाकले, मोबाईल चार्जिंगला लावला आणि दात घासायला सुरुवात केली. अभय, तुला काय झाले आहे? मी पाहत आहे 5-6 दिवसापासून. तू दररोज लवकर उठतो आणि बाहेर फिरायला जातो, प्रवीण म्हणाला. जो अभयचा मित्र आहे तसेच ते दोघे एकाच गावचे. त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. ते आता स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. तुला यायचं आहे का माझ्यासोबत? अभयने विचारले. जर काही माझ्या फायद्याचे असेल तर नक्कीच येणार, प्रवीण म्हणाला. उठ लवकर आणि तयारी कर. 10 मिनिटात दोघेही तयार झाले आणि त्यांच्या गलीतून चालत चालत रस्त्यावर आले. या रस्त्यावर मला काय फायदा मिळेल? प्रवीण मनातल्या मनात म्हणाला. चल, आता आपल्याला धावायचे आहे. तुला फायदा हवा आहे ना? अभय म्हणाला. अरे हो, पण धावून माझा काय फायदा होणार? मला फसवत तर नाही आहे ना? प्रवीणने विचारले. अरे, मी तुला का बरं फसवू? पण अभयच्या मनात वेगळाच विचार होता. तो एका मुलीच्या प्रेमात होता. प्रवीण बिनधास्त स्वभावाचा असल्यामुळे, तसेच तो आजपर्यंत 2 मुलींच्या प्रेमात पडला होता, त्यामुळे तो माझं त्या मुलीशी जुळवून देणार हे अभयला वाटायचे. ए अभय, थांब. किती धावशील? जरा माझा विचार कर, प्रवीण जोराने ओरडून म्हणाला. पण अभय मुलीच्या विचारात मग्न असल्यामुळे त्याने प्रवीणच्या त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. पण प्रवीणला धावण्याची सवय नसल्यामुळे तो दमला आणि रस्त्याच्या कडेला एका इलेक्ट्रिक खांबाला हात धरून थांबला. थोड्या वेळाने अभयने मागे फिरून बघितले तर त्याला तो एका खांबाजवळ उभा दिसला आणि तो प्रवीणच्या दिशेने धावत धावत आला. जसा तो प्रवीण जवळ आला तसा प्रवीण त्यावर तुटून पडला. अभयला त्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे त्याने त्याचे म्हणणे गप गुणाने ऐकून घेतले आणि मी आता तुझ्याबरोबर धावतो म्हणाला. प्रवीणचा दम जवळपास कमी झाला व दोघांनी धावायला सुरुवात केली आणि काही मिनिटातच जवळच्या बागेमध्ये जाऊन पोहोचले. जवळजवळ 5 वाजले होते. तुरळक लोक पण बागेमध्ये फिरत होते. अभयने इकडे तिकडे नजर टाकायला सुरुवात केली, पण ती मुलगी काही त्याला दिसली नाही. इकडे प्रवीणचे मन विचलित होत होते. अभय काही त्याला सांगत नव्हता. ज्या बाजूला पुरुष मंडळी व्यायाम करीत होते, पहिले ते त्या बाजूला गेले. प्रवीण, आपण थोडा वेळ व्यायाम करू, अभय म्हणाला. जसा जसा उजेड होत होता तसा तसा प्रवीणच्या डोक्याचा पारा वाढत होता. हे अभयच्या पण लक्षात येत होते. आता याला खरं सांगितल्याशिवाय पर्याय नाही असे अभयला वाटायला लागले. तेवढ्यात प्रवीण म्हणाला. मला असे वाटते की तुने मला फसवून इथे आणले ना? हो, अभय म्हणाला. सभ्य लोके म्हणतात की लालसा माणसाने कधी करू नये, ही खरीच गोष्ट आहे, प्रवीण म्हणाला. खरे सांगू का, मला एक मुलगी आवडली आणि तू या कामात माहीर आहे, त्यामुळे मी तुला खोटं बोलून इथे आणले, अभय म्हणाला. प्रवीणच्या मनातील थोड्या वेळासाठी आलेला राग निघून गेला आणि तो मदत करायला तयार झाला. ज्या बाजूला महिला आणि मुली व्यायाम करीत होत्या त्या बाजूला ते गेले, पण अभयची प्रेम असणारी मुलगी त्यांना काही दिसली नाही आणि दोघेही रूमवर परत आले. आज चांगली आलेली संधी माझ्या हातातून निघून गेली असा विचार अभय मनात करीत होता. तो विचारात मग्न असताना प्रवीण त्याला आवाज देत होता, पण ते त्याच्या लक्षात येत नव्हते. शेवटी प्रवीणने त्याला जाऊन हलविले आणि तो जागा झाला. अरे, किती विचार करतो त्या मुलीचा. मिळेल की तुला ती? आज फिरायला नाही आली तर काय झाले, उद्या येणार, प्रवीण म्हणाला. पुढचे 2 दिवस दोघेही बगीच्यामध्ये गेले, पण ती मुलगी दिसली नाही. इकडे अभयचे मन अस्वस्थ होते. अभ्यासामध्ये त्याचे मन लागेना. तो स्पर्धा परीक्षांच्या क्लासला पण जात नव्हता. अशातच एक दिवस प्रवीणने त्याला जबरदस्ती करून क्लासला नेले. त्याचे मन क्लासमध्ये लागत नव्हते, पण त्याने पूर्ण क्लासला हजेरी लावली आणि रूमकडे परत येत असताना एका चहाच्या टपरीवर थांबले. तसेच ते त्यांचे नेहमीचे चहा पिण्याचे ठिकाण होते. चहा पित असताना अचानक अभयला ती मुलगी रस्त्यावरून जाताना दिसली आणि त्याने ते प्रवीणला सांगितले. लगेच त्याने चहावाल्याला उद्या पैसे देतो सांगितले आणि रस्त्यावर आले. ती मुलगी थोड्या अंतरावर गेलेली होती, पण त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होती. त्यांनी जोराने चालायला सुरुवात केली. प्रवीणने अभयला 2-3दा विचारले, हीच ती मुलगी आहे का म्हणून.
आणि अभयने हीच ती मुलगी आहे असे सांगितले. प्रवीण अजून थोड्या जोराने चालायला लागला आणि त्या मुलीच्या पुढे गेला व मागे फिरून बघितले तर ती त्याच्या मामाची मुलगी होती. त्याला थोड्या वेळासाठी धक्काच बसला होता. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले व प्रवीण म्हणाला, शालिनी तू इथे कुठे? तिने सांगितले, ती स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इथे आलेली आहे मागच्याच महिन्यात. मी पण इथे स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. चल चहा घेऊ, तो म्हणाला. नको, आज मला लवकर रूमवर जायचे आहे. आपण नंतर कधीतरी चहा घेऊ एकत्र, ती म्हणाली आणि निघून गेली. प्रवीण आणि अभय दोघेही पेचात पडले होते. इकडे प्रवीण विचार करीत होता अभयच्या प्रेमाचे तिला कसे सांगावे आणि अभय विचार करीत होता एका अनोळखी मुलीसोबत हा कसा काय बोलू शकतो. त्याची एखादी पहिली प्रेमिका तर नसेल. जेव्हा प्रवीण जवळ आला व अभयने विचारले, काय बोलत होता रे तू तिच्याशी? अभय, माझं जरा अवघडच होणार तुझं तिच्याशी जुळवून देताना. तिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. चल रूमवर, चल तुला सर्व काही सांगतो, प्रवीण म्हणाला आणि दोघेही रूमवर आले. जेव्हा प्रवीणने सांगितले ती त्याच्या मामाची मुलगी आहे, अभयला आनंदही होत होता आणि दुःखही होत होते. तसे त्याला वाटायला लागले, प्रवीणकडून आपल्या प्रेमाची गोष्ट सांगू शकतो, ही एक चांगली संधी मला मिळाली आहे. तो मनातल्या मनात प्रवीणकडे पाहून म्हणाला. प्रवीणला पण शंका येत होती की अभय त्याला आता पुढे करणार. तेवढ्यात अभय म्हणाला, प्रवीण तूच मला आता मदत करू शकतो तुझं जुळवून देण्यासाठी. अरे पागल झाला की काय तू? ती माझ्या मामाची मुलगी आहे. ती माझ्याबद्दल काय विचार करेल? प्रवीण म्हणाला. पण इथे दुसरा कोणता मार्ग नाही प्रेम जाहीर करायला, त्यामुळे तुलाच माझी सेटिंग करावी लागेल, अभय म्हणाला. शेवटी प्रवीण तयार झाला. पण माझ्याकडून जेवढे जमेल तेवढेच करीन, प्रवीण म्हणाला. एक आठवडा निघून गेला होता. अभय त्याला रोज विचारायचा, पण प्रवीणकडून काही हालचाल होत नव्हती. आता अभयने त्याला फोर्स करायला सुरुवात केली होती. अशातच प्रवीणने एक दिवस शालिनीला फोन लावला. घरच्यांबद्दल विचारपूस झाल्यानंतर, मला तुला भेटायचे आहे, प्रवीण म्हणाला. उद्या रविवार आहे, मी भेटू शकते, ती म्हणाली. त्याने दुपारी एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले व दुसऱ्या दिवशी प्रवीणने अभयला याबद्दल काहीही सांगितले नाही आणि त्याला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला. त्याच्या मामाची मुलगी पहिलीच तिथे येऊन एका टेबलवर बसून होती. ती अभयला दिसली व त्याने प्रवीणला सांगितले, चल तिच्या टेबलवर जाऊन बसू, ती एकटीच आहे वाटते, प्रवीण म्हणाला. नको, मला कशाला ये म्हणतो, तू जा, अभय म्हणाला. अरे तू तिच्यावर प्रेम करतो का असा भीतो? प्रेम कसा व्यक्त करशील तिच्याशी, तो म्हणाला. अभय तयार झाला आणि दोघेही तिच्या टेबलवर जाऊन बसले. त्याने अभयचा तिला परिचय करून दिला, तसेच डोस्यांचा ऑर्डर पण दिला. अभयच्या मनामध्ये खलबल सुरू होती. प्रवीण काय करेल आणि काय नाही हे कोणास माहीत, तो मनातल्या मनात म्हणत होता. आणि ते दोघे त्यांच्या अभ्यासाबद्दल चर्चा करीत होते. डोसा खाऊन झाल्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर आले. त्यांच्या रूम विरुद्ध दिशेने होत्या. वेगळे होण्यापूर्वी प्रवीण शालिनीला म्हणाला, तुला मॅथचे वगैरे प्रॉब्लेम आले तर अभयला विचारू शकते, हा मॅथमध्ये जरा हुशार आहे. ती हो म्हणाली आणि ते आपापल्या रूमच्या दिशेने चालायला लागले. 15-20 दिवस झाल्यानंतर अचानक एक दिवस अभयला शालिनी रस्त्याने त्याच्या समोरून येताना दिसली. दोघे एकमेकांना पाहत येत होते, पण त्यांची मैत्री झाली नव्हती. त्यामुळे काय बोलावे हे त्यांना सुचत नव्हते. नजर ओळख असल्यामुळे काहीतरी बोलावे लागेल हे दोघांना पण वाटायचे. जसे ते दोघं जवळ आले, दोघांनी पण बोलायचा प्रयत्न केला. त्यात शालिनीने पहिले विचारले, प्रवीण कसा आहे, कुठे आहे? त्यांनी प्रवीणबद्दल सर्व काही सांगितले. ते मॅथबद्दल मला काही विचारेल अशी त्याला अपेक्षा होती, पण तिने काही त्याला विचारले नाही. चहा पिण्यासाठी तिला म्हणावे तर चांगले वाटणार नाही असे त्याला वाटायचे. चल जातो आता असा म्हणण्याचा त्याचा विचार होता, तोच ती म्हणाली, चल चहा घेऊ. आणि ते दोघे जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेले. याचे मन फक्त मॅथमध्ये अडकलेले होते. ती मला मॅथबद्दल विचारेल तर आमचे भेटणे व बोलणे जास्त वेळ होईल, तो हा विचार सारखा करीत होता. चहा पिऊन झाल्यावर त्याचे मन तिला सोडून जायला तयार नव्हते. चल मी जातो आता, ती म्हणाली. सांगतो मी प्रवीणला तुझ्या मामाची मुलगी भेटली होती म्हणून, तो म्हणाला आणि दोघेही निघून गेले. संध्याकाळी अभय रूमवर आल्यावर त्याने प्रवीणला तुझ्या मामाची मुलगी भेटल्याचे सांगितले.
तिच्यासोबत चहा वगैरे घेतला, हे सर्व सांगितले. हे ऐकून प्रवीणला आनंदच झाला आणि तो म्हणाला, तू आता चिंता करू नको, तुझं आता बाकीचं मी सांभाळून घेतो, तू फक्त 2-4 दिवस थांब. अभयला पण प्रवीणवर विश्वास होता, तो करेल म्हणून. एक दिवस प्रवीणने संध्याकाळी शालिनीला फोन लावला. त्यांच्या घरच्यांबद्दल आणि अभ्यासाबद्दल बोलणे झाले व तो म्हणाला, तुला मॅथचे वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही का? तू असं का बरं बोलत आहे? कधी येते प्रॉब्लेम? ती म्हणाली, मला वाटते तू समजले असणार. तुला जर भेटायचे असेल तर तू उद्या 12 वाजता त्या हॉटेलमध्ये येऊ शकते, प्रवीण म्हणाला आणि फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी प्रवीण अभयला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला, पण त्याला रात्रीच्या बोलण्याबद्दल काही सांगितले नव्हते. दोघे एका टेबलवर बसले. आज पण त्याने 3 डोशांचा ऑर्डर दिला. अभय म्हणाला, तिसरा कुणासाठी? कुणासाठी म्हणजे काय? बघ तिकडे दरवाजाकडे. शालिनी त्यांच्या दिशेने येत होती. अरे ही आहे का? अभय मनातल्या मनात म्हणाला. ती टेबलवर येऊन बसली. त्रास तर नाही झाला इथे येताना? प्रवीणने विचारले. नाही, ती म्हणाली. अभय गुपचाप बसून होता. त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते. मी जरा बाथरूमला जाऊन येते, तुम्ही बोला तवरी, प्रवीण म्हणाला. आम्ही काय बोलू? ते दोघे एकाच वेळी म्हणाले. तुम्ही दोघे काही पण बोला, मी जाऊन येतो, तो म्हणाला आणि निघून गेला. ती विचार करीत होती, यांनीच मला बोलावं, हा नक्कीच काहीतरी बोलणार. अभय विचार करीत होता, मी तर हिला बोलावलं नाही. प्रवीणने काय सांगून बोलावले आहे मला काही माहीत नाही. दोघेही आजूबाजूला पाहून काय बोलावं याचा विचार करीत होते. तेवढा डोसा त्यांच्या टेबलवर आला. त्यांच्या तोंडातून शब्द काही निघत नव्हता. प्रवीण त्यांच्याकडे बघत येत होता. त्याला त्यांची काही हालचाल दिसली नाही. तरी पण त्यांच्यासोबत बसल्यावर तो म्हणाला, झालं काही तुमचं बोलणं? काय नाही, ते म्हणाले. प्रवीणला वाटायला लागले, मला त्याचा तोडगा काढावा लागेल. आणि तो म्हणाला, शालिनी, अभय तुझ्यावर प्रेम करतो. तो तर काहीच बोलत नाही, ती म्हणाली. हे बघ, तू पण त्याच्यावर प्रेम करते, हे मी ओळखलेले आहे, तो म्हणाला. अभय त्याचे बोलणे चुपचाप ऐकून घेत होता. अभय, तू हिच्यावर प्रेम करतो की नाही? प्रवीणने विचारले व त्याने मान हलवून होकार दिला. शालिनीचे पण प्रेम त्याच्यावर असल्यामुळे तिने पण प्रवीणने विचारल्यावर होकार दिला. आता तुम्ही दोघे मनसोक्त बोला, मी निघतो, प्रवीण म्हणाला.